आज आपण भारतीय राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत. भाजपमध्ये मोदी नंतर सर्वात ताकदवान नेता कोण आणि अमित शहा हळूहळू पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेत आहेत का? ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही. यामागे गेल्या काही महिन्यात घडलेल्या खूप महत्त्वाच्या राजकीय घटना आहेत. नमस्कार, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. सुरुवात करूया एका छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या ठरलेल्या घटनेपासून. जवळपास 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तारीख होती 19 नोव्हेंबर 2025. बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होणार होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमार यांची पुन्हा एकदा एनडीएच्या नेता म्हणून निवड करण्यात आली. त्या बैठकीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. फोटोमध्ये अनेक मोठे नेते दिसत होते, जसं की विनोद तावडे, केशव प्रसाद मौर्य, धर्मेंद्र प्रधान, सम्राट चौधरी. पण या सगळ्यांमध्ये एक नाव मात्र गायब होतं आणि ते नाव म्हणजे अमित शहा. यामुळे लगेचच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली, कारण बिहारमध्ये एनडीएला मोठा विजय मिळाला होता. भाजप पहिल्यांदाच राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अशा परिस्थितीत जेव्हा मुख्यमंत्री निवडीची बैठक होती, तेव्हा अमित शहा तिथे नसणे अनेकांना खटकले आणि तेव्हाच चर्चा सुरू झाली. अमित शहा नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याच्या बाजूने नाहीत का? दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली. भाजपमध्ये बिहारसाठी एक वेगळाच प्लॅन तयार असल्याची चर्चा होती. त्या प्लॅन नुसार नितीश कुमार यांची हळूहळू बिहारच्या सक्रिय राजकारणातून एक्झिट होईल आणि त्यांना राज्यसभेत पाठवले जाईल. आता सध्याच्या घडामोडी पाहिल्या तर हा अंदाज बऱ्यापैकी खरा ठरताना दिसतो, कारण बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री होण्याची चर्चा जोरात आहे आणि जर असं झालं तर अमित शहा यांची रणनीती यशस्वी ठरल्याचं मानलं जाईल. पण ही कथा फक्त बिहार पुरती मर्यादित नाही. याची सुरुवात दुसऱ्या राज्यातून झाली, ते आहे महाराष्ट्रातून. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त झाल्या होत्या. यापैकी एक जागा भाजपने विनोद तावडे यांना दिली. विनोद तावडे हे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संघटनात्मक रणनीतीचे प्रमुख चेहरे होते. तिकीट वाटप, प्रचार यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्थापन यांची भूमिका खूप महत्वाची होती आणि बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशाचं श्रेय त्यांनाही दिलं जातं. म्हणूनच आता त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं आहे. पण विनोद तावडे यांची कहाणी इथंच संपत नाही. एक काळ असा होता की महाराष्ट्रात त्यांचं राजकीय वजन खूप मोठं होतं. पण नंतर देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाला आणि तावडे हळूहळू राज्याच्या मुख्य राजकारणातून मागे पडले. 2019च्या निवडणुकीत तर त्यांना विधानसभेचं तिकीटही मिळालं नव्हतं. पण त्यानंतर एक मोठा बदल झाला. भाजपने त्यांना राष्ट्रीय राजकारणात भूमिका दिली आणि या निर्णयामागे सर्वात मोठं नाव घेतलं जातं अमित शहा. राजकीय विश्लेषकांच्या मते तावडे हे अमित शहांच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक आहे. काहींच्या मते महाराष्ट्रात तावडेंना पुढे आणण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर संतुलन ठेवणे. फडणवीस हे संघाच्या पार्श्वभूमीमुळे भाजपमध्ये मजबूत मानले जातात. त्यामुळे पक्षातील समीकरण संतुलित ठेवण्यासाठी तावडे यांना बळ दिलं जात असल्याचं बोललं जातं. आता जरा बिहारकडे परत जाऊया. इथे अमित शहांच्या जवळचा आणखी एक नेता पुढे येताना दिसतो, तो म्हणजे सम्राट चौधरी. सम्राट चौधरी आधीच बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. पण नव्या सरकारमध्ये त्यांना एक अतिशय महत्वाचं मंत्रालय मिळालं, गृह खातं. ही गोष्ट विशेष का आहे? कारण मागील जवळपास 20 वर्षात नितीश कुमार यांनी गृह खातं कधीही सोडलं नव्हतं. पण यावेळी ते गृह खातं सम्राट चौधरी यांच्याकडे गेलं. या मागे अमित शहांचा दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अनेकांना वाटतं की भविष्यात सम्राट चौधरी बिहारचे मुख्यमंत्री बनू शकतात. तिसरं मोठं उदाहरण येतं उत्तर प्रदेशातून. उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पक्षावर मजबूत प्रभाव आहे. पण मागच्या काही महिन्यात भाजपमध्ये 2 गट तयार झाल्याचं दिसतं. एक गट योगींच्या बाजूचा आणि दुसरा गट त्यांच्या विरोधात. या विरोधी गटात प्रमुख नाव आहे केशव प्रसाद मौर्य. मौर्य हे योगी सरकारमधले उपमुख्यमंत्री आहेत. पण अनेक मुद्द्यांवर त्यांनी योगींपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचं दिसलं. राजकीय विश्लेषकांच्या मते मौर्य यांच्या मागेही अमित शहा यांचा पाठिंबा असू शकतो. म्हणजेच महाराष्ट्रात विनोद तावडे, बिहारमधील सम्राट चौधरी आणि उत्तर प्रदेशात केशव प्रसाद मौर्य या नेत्यांच्या माध्यमातून अमित शहा हळूहळू पक्षातील समीकरण मजबूत करत असल्याचं दिसतं. आणि त्यामुळे एक मोठा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातो, मोदी नंतर भाजपमध्ये सर्वात प्रभावशाली नेता अमित शहा बनत आहेत का?
आणि भविष्यात ते स्वतःला पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट करू शकतात का, हा प्रश्न सध्या खुला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, भाजपमध्ये आता खरोखरच अमित शहाचं वर्चस्व वाढत आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.